हॅलो गाईस, तर तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का ज्यांना मुळा कच्चा खायला आवडत नाही? तर ही मुळ्याची सॅलड रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी 2 मिनिटात रेडी होते. बट त्याआधी आज माझी होती इव्हिनिंग. सकाळी उठले, उपाशीपोटी गरम पाणी घेतलं, रेग्युलरची कामं आवरली, त्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर आज पूर्ण धिवाळा गेला मी बाजरीच्या भाकरी खाल्ल्या. बट आज मी चपात्या बनवत होते, म्हणून चपात्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या. तर चपातीच्या पिठामध्ये मी थोडीशी मेथीची पानं, ओव्याची पानं, तीळ आणि मीठ घातलं होतं आणि मग ते पीठ मळलं आणि छान अशा हिरव्या चपात्या खायला छान, दिसायलाही छान बनवल्या होत्या. सोबतच दोडक्याची भाजी बनवण्याचा प्लॅन होता पिवळ्या रश्याची आणि दोडक्याच्या सालीची चटणी मी बनवली होती, भात बनवला होता. असं छान मी जेवण बनवलं होतं, साधं सिंपल. नवीन वर्ष सुरू झालं आहे. तुम्ही पण मसाल्याचे पदार्थ कमी खाण्याकडे लक्ष द्या. कधीतरी छान वाटतं, बट कायम नाही. थोडीशी आरोग्याची काळजी घ्या. थोड्या गोष्टी अवघड आहेत, बट रेग्युलर फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीरच आहेत. चला असो, तर आज मला तुम्हाला मेन जे सांगायचं आहे ते म्हणजे मुळा, जो मला कच्चा खायला आवडत नाही. सो हे मुळ्याचं सॅलड अगदी 2 मिनिटात तयार होतं. त्यासाठी मी एक मुळा घेतला, त्याच्या चकत्या केल्या, पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या, कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये ब्राउनिश होईपर्यंत या चकत्या मी छान परतू दिल्या. आणि हे जेवणाबरोबर सॅलड म्हणून तुम्ही खा, खूप छान लागतं. नक्की ट्राय करा आणि खूप सारी काळजी घ्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर गाईज.